नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा विद्यालयाजवळ आज सकाळी एक मोठा अपघात घडलाय। गॅसने भरलेला टँकर वळणावर पलटल्याने गॅसची गळती सुरू झाली आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतलाय। प्रशासनाने तातडीने परिसरातील नागरिकांचं स्थलांतर केलं असून सध्या गॅस गळती नियंत्रणात आल्याची माहिती देण्यात आली आहे। सुरक्षिततेच्या कारणास्तव हातखंबा पाडी मार्ग पूर्णतः बंद करण्यात आलाय, तर हातखंबा ते लांजा जाण्यासाठी कुवार बाव मार्ग खुला करण्यात आला आहे। कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बाव नदी मार्गे वळवण्यात आली आहे। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। नागपूरची सुपुत्री आणि भारताची उभरती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मोठा पराक्रम केलाय। केवळ 19व्या वर्षी दिव्याने भारतीय ग्रँड मास्टर कोनेरू हम्पी यांना पराभूत करत ग्रँड मास्टरचा बहुमान मिळवलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचं कौतुक करत तिला महाराष्ट्राची सच्ची सुपुत्री म्हटलंय। रामगिरी निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दिव्याला राज्य सरकारतर्फे योग्य सन्मान दिला जाईल। यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल। दिव्याने आतापर्यंत 23 सुवर्ण पदकांसह सुमारे 35 पदकं पटकावली आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिव्याला फोनवरूनही शुभेच्छा दिल्या। बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। 21 वर्षीय दलित युवकाला गोवंश चोरीच्या संशयावरून तिघा युवकांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून विविध ठिकाणी नेले आणि अमानुषपणे मारहाण केली। आरोपीने त्याचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर गाय सोडली आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला। पीडित याने दिलेल्या तक्रारीनंतर गब्बू गुजरीवाल, प्रशांत संगेले आणि रोहित पगारिया या तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायदा आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून 2 आरोपी फरार आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक अधिक तपास करतायत। नागपूरच्या लकडंगच परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे 4 तरुणांनी स्वतःला पोलीस असल्याचं भासवत एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केलाय। आरोपींनी महिलेसोबत धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण केली। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एक आरोपी पकडला आणि उर्वरित तिघांची नावही समोर आली आहेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलाय। 29 जुलै 2025 पर्यंत PCR रिमांड मंजूर करण्यात आली असून आता 4ही आरोपींना 12 ऑगस्ट 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलाय। लकडगंज पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपूरच्या जैताळा परिसरात आज दुपारी अचानक पार्क ट्रकला आग लागल्याची घटना घडली। जैताळ्यातील आकाश इस्टेट येथील रहिवासी किशनराम सरोड यांनी ट्रक सोमवारी सकाळी भाऊचा धक्का हॉटेलजवळ उभा केला होता। दुपारी सुमारे 12 वाजता ट्रकमधून अचानक धूर निघताना दिसल्यावर परिसरात घबराहट उडाली। स्थानिक नागरिकांनी पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीने कॅबिनला वेढा घातला आणि ती पूर्णतः जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच त्रिमूर्तीनगर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि तातडीने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवलं। या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आहे। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर आजच्या मराठी बुलेटिन मध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।